राधे राधे, जय श्रीराम मित्रांनो. तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल, नाही बघितला तर जाऊन नक्की बघा. आम्ही आलेलो रामतीर्थ येथे. तर हा ब्लॉग होणार त्याचा पार्ट 2. तर आम्हाला निघायला थोडा उशीरच झाला, काळोख झालेला. तर आधी आलो आम्ही हलसीमध्ये आल्यानंतर आम्ही खाला पहिला वडापाव. खरं सांगायचं तर ह्या वडापावला रामनगर एवढी टेस्ट नव्हती, तरी पण आम्ही भुक्कडसारखं खाऊन एक स्प्राईट मारलं. मग तिथून माझ्या मित्राने ठरवलं की आम्ही जायचं खानापूरला. तर खानापूरला जायचं वाटेने आम्ही निघालो. मग मी माझ्या मित्राला म्हणालो, तू लाग पुढं, मी आहे मागं तुझ्या. मी राहतो मागं म्हणून सांगून त्याला मीच साईड घालून आलो त्याला पुढं नांदगाड क्रॉस करून. मग मला कॉल करून सांगितलं की त्याच्या गाडीमध्ये हवा नव्हती म्हणून गाडीच्या टायरामध्ये हवा मारला. मग मी माझ्या गाडीला पाजवली थोडी देशी दारू आणि माझ्या मित्राला बघू शकता तुम्ही अंकलच्या समोर पण स्टाईल मारायलाय. मग आम्ही तिथून थेट आलो खानापूरला. तर खानापूर पोहोचताच मी पहिला शोधलं हॉटेल. तर मित्रांनो, मला खानापूरमध्ये हॉटेल कुठलं चांगलं आहे माहिती नाही, तर मी जास्तीत जास्त या हॉटेलमध्ये येतो जेवण करायला, खायला वगैरे काय पण. मग मी हॉटेलमध्ये आतमध्ये बसून पहिला करून घेतलं होतं केस सेट. नंतर पहिला दिलेली आम्ही गोबी मंचुरियनची ऑर्डर. त्यानंतर आली आमची 2 पावभाजी आणि गोबी मंचुरियन वन्स मोर. मग मी पण टाइमपास न करता खायला गेले सुरुवात. आणि माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी मागवलं 120 बिकॉज डर क्या जीत है. पण माझ्या मित्राने पे करून मला भांडी घासण्यापासून वाचवला. मग आम्ही पण डायरेक्ट वाट धरली रामनगरच्या निघालो. तर आजच्या ह्या मिनी ब्लॉग मध्ये एवढं. जर तुम्हाला माझे मिनी ब्लॉग, डेली मिनी ब्लॉग आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. राधे राधे.